माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी घेतलं वाघमारे सरांचं अंत्यदर्शन. माजी खासदार, माजी कुलगुरू, माजी नगराध्यक्ष व राजश्री शाहू महाविद्यालयाचे माजी प्राचार्य असे विविध पद भूषवलेले थोर विचारवंत आणि लेखक डॉक्टर जनार्दन वाघमारे यांचे आज सकाळी दुःखद निधन झालंय. ही बातमी पसरताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर जनार्दन वाघमारे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी उदगीरचे आमदार व माजी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी देखील डॉक्टर जनार्दन वाघमारे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतलंय. त्यासोबतच त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करत हे दुःख सहन करण्याची ईश्वर त्यांच्या कुटुंबाला ताकद देवो अशी प्रार्थना देखील केली आहे. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. आज सकाळी अतिशय दुःखद घटना आपल्या लातूरमध्ये त्या ठिकाणी घडली. आपल्या लातूर पॅटर्नचे जनक, आमच्या सगळ्याचे आधारस्तंभ, माजी कुलगुरू, माजी खासदार डॉक्टर जनार्दन वाघमारे साहेबांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. आत्ताच त्यांचं आम्ही अंतिम दर्शन त्या ठिकाणी आम्ही घेतलं आणि उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्या मूळ गावी कवठा येथे त्यांचा अंत्यविधी त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून अनेक आठवणी वाघमारे सरांच्या बद्दल आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहेत. आज त्यांच्या कुटुंबांची सांत्वना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी केली. या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो अशी सुद्धा प्रार्थना आम्ही त्या ठिकाणी केली. आणि म्हणून वाघमारे सरांनी प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू, खासदार, नगराध्यक्ष म्हणून अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी या लातूर जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांनी करून त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि म्हणून एक मोठा व्यक्ती, एक महान व्यक्ती आपल्यामधून गेल्याचं दुःख आम्हा सर्वांना त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आम्ही सर्वजण या दुःखामध्ये त्या ठिकाणी आहोत. आणि ही कधीही न भरून येणारी पोकळी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आज आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये अनेक महान नेतृत्व होऊन गेले. आज निलंगेकर साहेब आपल्यामधून निघून गेले, विलासराव देशमुख साहेब आपल्यामध्ये निघून गेले, गोपीनाथ मुंडे साहेब निघून गेले. परवाच आपले आदरणीय ऋषितुल्य व्यक्तिमत्व शिवराज पाटील चाकूरकर साहेब सुद्धा त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. आणि आज सकाळी 8 वाजता वाघमारे साहेबांचं सुद्धा निधन 93व्या वर्षी त्या ठिकाणी झालेलं आहे. आत्ता मी त्यांच्या कुटुंबाशी चर्चा करत असताना अनेक आठवणींना उजाळा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. खरंच एक निर्व्यसनी, स्वच्छ प्रतिमा असलेलं व्यक्तिमत्व आपल्याला आपल्यामधून त्या ठिकाणी निघून गेलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. Thanks for watching Ekmat Digital.